यशवर्धन चौधरी, JYC इंडस्ट्रीजचा नवा चेहरा, ज्यांनी JYC इंडस्ट्रीचा चेहरा मोहरा बदलला. त्यांचे आजोबा जगन्नाथ चौधरी यांनी खूप वर्षांपूर्वी एक रोप लावलं होतं. आज त्याच वृक्षाच्या शाखा जगभर पसरलेल्या आहेत. ऑटोमोबाईल, पेट्रोलियम, रिअल इस्टेट, टुरिझम अशा अनेक क्षेत्रात ही कंपनी घट्टपणे पाय रोवून उभी आहे. आणि या सगळ्याच्या मागे आहे यशवर्धन चौधरी यांची दूरदृष्टी. कॅम्पेन प्ले आउट झालंय, मग यश कुठे आहे? तुम्हाला सही हवी का या फाईल? द्या माझ्याकडे. तुम्ही कोण? तुम्ही पण इथे काम करता का? मी मोठ्या साहेबांबरोबरच काम करतो. काय तू? का? तू कुठे होतीस? मी किती घाबरले माहितीये का? मी नाही ग, हा घेऊन आला इकडे मला. नमस्कार. हा तर माझा फ्रेंड आहे, हा खूप मस्त आहे. मला तू म्हटलंस तरी चालेल. काल गडबडीत तुमचं नाव विचारायला विसरले. यश. तुझा फॅमिली फोटो दे ना, इथे लावूया. ऍक्च्युली माझा ना कोणी जवळचा नातेवाईकच नाही. बस स्टॉप वरती उभा होता बिचारा. मी त्याला म्हणलो बस गाडीत तुला लिफ्ट देतो. तू इथे काय करतोयस? मी ते सोडं सोडवतोय. काय? कोडं सोडवतोय. कोड सोडवतोय सरांच्या खुर्चीवर बसून? अगं ते मी खरं सरांना ही फाईल द्यायला आलो होतो. बघितलं कोणीच नाहीये म्हणून थोडा वेळ म्हटलं बसून बघूया कसं वाटतंय. हे कुठे भेटले तुम्हाला? हेलिकॉप्टर मध्ये. स्वतः जाय का? हो. सर तुमचे आजोबा? तुम्ही जरा बाहेर थांबा, मी आलोच. काय झालं यश? पोलीस काय इथे आले? समीर सर रात्री अपरात्री कुठेही जात असतात आणि मग घरी कोणाला सांगतही नाही. मग मोठे सर पोलीस पाठवतात. बोल समीर. हॅलो यश, नेहा भेटली का तुला? अरे नाही अजून, तिला शोधतोय. अरे आपलं कॅम्पेन प्ले आउट झालंय. तुझ्या हातात आता वेळ फार कमी आहे. तुला ताबडतोब तिला गाठायला लागेल आणि स्वतःहून सगळं काय ते सांगायला लागेल. नाही ते यश तुझं काही खरं नाही. आय नो समीर, म्हणून तिला शोधण्यासाठी धडपडतोय मी. खरं तर एवढ्या वेळात ती मुळात बँकेने दिलेली मुदत अजून संपली नाही, त्यामुळे आम्ही आज आत्ता घर जप्त करू ही भीती उगाच आम्हाला दाखवू नका. दिस इज टू चाइल्डिश. मुळात इन्क्वायरी करायची बँकेची एक पद्धत असते.
ते तुम्ही जे आता इथे आलात ना, तसंच मी बँकेत येऊन तुमच्या मॅनेजरलाच नाही, एंटायर सिनियर मॅनेजमेंटला भेटू शकतो. नको विकूस घर. म्हणजे आपण ऑफिसमधनं ऍडव्हान्स सॅलरी मिळते का बघूया ना, तशी सोय असते. हा तुझा डबा. सर पण माझा डबा तुमच्याकडे कसा? या यशमुळे. या